कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी येत्या 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात संपूर्ण जिल्ह्यात 68.14% मतदान झालं असून गुहागर, राजापूर आणि देवरुख येथे सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षित स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी राज्य राखीव दल आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. स्ट्रॉंग रूमचे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आले असून आत बाहेर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लिनिंग आणि वाळवी प्रतिबंधासाठी पेस्ट कंट्रोल देखील करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर तसेच लांजा, देवरुख आणि गुहागर येथे वेगवेगळ्या टेबलांवर मतमोजणी होणार आहे. 20 डिसेंबर 2025ला आपल्याकडे प्रभाग क्रमांक रत्नागिरी नगर परिषदमध्ये प्रभाग क्रमांक 10 आणि 10 मध्ये या दिवशी मतदान होणार आहे. तो माझ्या सगळे नागरिकांना, त्या वॉर्डचे नागरिकांना आव्हान आहे की आपण शांततेने त्या भागात मतदानची प्रक्रिया राबवण्यात आपल्याला सहकार्य करावे. दुसरं आहे की आपल्याकडे 21 डिसेंबर 2025 या दिनांक 10 वाजेपासून आपले 7 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये मला सर्व आपले जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे आपले मार्फत की त्याच्यामध्ये आपण आपल्याला सहकार्य करावे. प्रशासनाच्या, पोलीसच्या, त्याच्यामध्ये निवडणूक यंत्रणाचे वेगळे सगळे अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या आपण सर्वांना सहकार्य करावे, हे माझे आव्हान आहे.